धने धने आपल्या सर्वांच्या किचनमध्ये असतात. तर धने खाण्याचे आपल्या शरीराला खूप सारे फायदे आहेत. तर धना आपल्या सर्वांनाच माहिती आहे. तर धन्यामध्ये काय असते की त्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी असते, व्हिटॅमिन के असते, पुन्हा व्हिटॅमिन ए असते. तर अशा प्रकारे याच्यामध्ये व्हिटॅमिन असतात. त्यानंतर याच्यामध्ये काही मिनरल्स असतात. याच्यामध्ये आयरन असते, त्यानंतर याच्यामध्ये मॅग्नेशियम असते, त्यानंतर याच्यामध्ये कॅल्शियम असते. तर अशा प्रकारे धन्यामध्ये काही घटक असतात. त्यानंतर धने खाण्याचे फायदे. तर धने खाण्याचे फायदे, जी आपली पचनक्रिया आहे ती सुधारण्याचं काम धने करते, किंवा धण्याचं पाणी करते, किंवा धण्याचं जे टी म्हणजे आपलं चहा करते. त्यानंतर पचनक्रिया सुधारते, म्हणजे आपल्या पोटामध्ये गॅस होणे, त्यानंतर बद्धकोष्ठता होणे, अपचन होणे, त्यानंतर ॲसिडिटी होणे, अशा ज्या पोटासंबंधित ज्या समस्या आहेत, पचनक्रियेत जे बाधा आणतात, त्या सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. त्यानंतर जे आपलं रोगप्रतिकार शक्ती आहे ती वाढवते, कारण याच्यामध्ये व्हिटॅमिन सी असते, जे आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवते, म्हणजेच आपली इम्युनिटी सिस्टम वाढवते. त्यानंतर आपल्या शरीराला धन्याचं पाणी काय करते, आपले शरीर डिटॉक्स करते, म्हणजे जे आपल्या शरीरात जे विषारी टॉक्सिन आहे ते बाहेर काढण्याचं काम धन्याचं पाणी किंवा धने करतात. कारण हे आपल्या किडनीसाठी धन्याचं पाणी खूप चांगलं आहे. ते आपलं जे किडनीचं आरोग्य आहे ते चांगल्या प्रकारे राहतं. तुम्ही जर रेग्युलर धन्याचं पाणी घेत असतात तर तुमचं जे किडनीचं आरोग्य आहे ते चांगलं राहतं. त्यानंतर आपलं जॉईंट पेन, त्यानंतर आर्थरायटिस, याच्यामध्ये अँटी इन्फ्लामेटरी गुणधर्म असतात, जे आपले जॉईंट पेन, जे समज गुडघेदुखी, त्यानंतर पाठदुखी, मानदुखी, हे जॉईंट जे पेन आहे ते दूर करण्याचं काम धन्याचं पाणी करते. त्यानंतर महिलांमध्ये मानसिक पाळीचे ज्या त्रास आहे, मानसिक पाळीमध्ये महिलांना खूप त्रास होतो, तो कमी करण्यासाठी त्या धन्याचं पाणी पिऊ शकतात. त्यानंतर जे आपलं जे पोटाची जी चरबी आहे, म्हणजे वाढलेलं जे कोलेस्ट्रॉल आले, बॅड कोलेस्ट्रॉल, ते कमी करण्याचं किंवा नियंत्रित करण्याचं काम आपलं धन्याचं पाणी करते. त्यानंतर रक्तातील जी शुगर आहे, म्हणजे रक्तातील जी साखर आहे, ती नियंत्रणात ठेवण्याचं काम देखील धन्याचं पाणी करते. त्यानंतर थायरॉईड, ज्यांना गळ्याची संबंधित जो आजार असतो थायरॉईड, त्याच्यामध्ये डॉक्टर सुद्धा सांगतात की तुम्ही धन्याचं पाणी सकाळी रोज प्या. त्यानंतर याच्यामध्ये व्हिटॅमिन सी के असल्यामुळं जे आपलं काय करते की जे केस गळती आहे ती कमी करते. त्यानंतर आपले जे केस आहेत ते स्ट्रॉंग करते. त्यानंतर आपल्या त्वचासाठी देखील धन्याचं पाणी खूप चांगल्या प्रकारे काम करतं, कारण हे आपले जे पिंपल्स आहेत, डाग आहेत, ते रक्तातील जे रक्त जे शुद्ध आहे ते आपलं जे रक्त आहे ते शुद्ध करते. त्याच्यामुळे आपले जे चेहऱ्यावर जे पिंपल्स, डाग आहेत ते निघून जातात. तर अशा प्रकारे धन्याचे पाणी किंवा धनेचा आहारामध्ये वापर करण्याचे आपल्या शरीराला खूप सारे फायदे आहेत. तर आता आपण धन्याचं पाणी किंवा धन्याचं चहा किंवा धन्याचं पावडर बनवण्याची काही पद्धत आहे ते आपण पाहू. तर धने, तर आपल्याला काय करायचं, धन्याचं जर पाणी बनवायचं आहे त्यासाठी ही आता आपण तुम्हाला एक प्रोसेस सांगतो की आपल्याला काय करायचं. संध्याकाळी झोपताना 1 ग्लास पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये 1 चमचा धने टाकायचे आहेत. धने टाकायचे त्याच्यामध्ये, ते रात्रभर आपल्याला भिजत ठेवायचं आहे, ते झाकून ठेवायचं आहे, आणि सकाळी आपल्याला ते गाळून रिकाम्या पोटी प्यायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही धन्यांचे रिकाम्या पोटी तुम्ही पाणी पिऊ शकता. त्यानंतर आपल्याला याची पावडर बनवायची आहे. तर पावडर कशी बनवायची, ते आपल्याला काय करायचं, तव्यावर तुम्हाला पाहिजे तेवढं धने घ्या, त्याला चांगलं भाजून घ्या. त्यानंतर ते खाली घ्या, त्यानंतर ते मिक्सरमध्ये त्याचं पावडर बनवा. तर त्या पावडरचं तुम्ही रात्री झोपताना पाण्यात टाकून सुद्धा वापर करू शकतो, किंवा दिवसभर 2 टाईम वापर करू शकतो. सकाळ संध्याकाळ जेवणानंतर तुम्ही 1 कप घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये अर्धा चमचा धन्याचं पावडर घेऊन तुम्ही सकाळ संध्याकाळ जेवण झाल्यानंतर पिऊ शकता. त्यानंतर धन्याचं टी कसा बनवायचं, तर आपल्याला धने घ्यायचे आहेत, त्यामध्ये 2 कप पाणी घ्यायचं आहे, ते आपल्याला बॉईल करायचं, म्हणजे गरम करून घ्यायचं आहे, ते चांगलं उकळून द्यायचं आहे, चहासारखं उकळून द्यायचं. त्यानंतर त्याला गोल्डन कलर आल्यावर ते खाली घ्यायचं, ते थंड करून त्याच्यामध्ये आपण जर लिंबाचे 2 ते 3 थेंब जर पिले तर ते अतिउत्तम. तर अशा प्रकारे समज धन्याचे फायदे आहेत. तर आपल्याला धन्याबद्दलची माहिती तुम्हाला कशी वाटली तर कमेंटमध्ये कळवा.
आणि माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशीच माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर धन्यवाद मित्रांनो.